हालेलुया. प्रभू येशूच्या मधुर नावात तुम्हा सगळ्यांना प्रेमाचा सलाम, नमस्कार. परमेश्वराला धन्यवाद असो आजच्या सुंदर दिवसासाठी. स्तोत्रसंहिता 105 या वचनातून परमेश्वर आज आमच्याशी काय बोलणार आहे या बाबतीत आम्ही विचार विनिमय करणार आहोत आणि परमेश्वराला आम्ही मदत मागणार आहोत. या आम्ही आमचे माना झुकूया आणि त्या देवाच्या चरणी जाऊया. स्वर्गातील धन्यवादित प्रभू येशू ख्रिस्ता, तुझे मनापासून आभार प्रभू. आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून आम्ही मनापासून धन्यवाद देतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, नेहमी तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा, मार्गासाठी प्रकाश आहे. आज पण परमेश्वरा आम्हाला ते आशीर्वादाचं ठराव म्हणून तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. जे श्रोतेगण ऐकत आहे प्रभू, या प्रत्येकांचे अंतकरणाचे दार तू उघडे कर. मला पण व्यक्तिगतरित्या आशीर्वादित कर बाप्पा. मी बोलत असताना माझी वक्तृत्व कला नाही, माझं ज्ञान नाही प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचं इंगळ माझ्या जिभे ओठेला तूच कर. आणि प्रभू, या सर्व संदेशाद्वारे तो आज मला आशीर्वादित कर, आम्हा सगळ्यांना आशीर्वादित कर. पुढील वेळ तुझ्या हातात घे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. मागच्या काही वर्षापूर्वी मिशनरीचं एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता आणि त्या सेमिनारमध्ये सर्व मिशनरांना संधी दिली होती की 10-10 मिनिट त्यांनी आपले पूर्व अनुभव सांगावे, ज्यामध्ये परमेश्वराने त्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये आणि सेवाविषयक जीवनामध्ये परमेश्वर त्यांच्यासाठी कोण होता आणि कसा होता. तर असं सांगितल्यानंतर विषय फार मोठा होता. मी मनातच विचार करत होतो. बऱ्याच गोष्टीची आठवण मला झाली. कशा प्रकारे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर परमेश्वराने मला सेवेमध्ये मदत केली. कमी मानधनामध्ये कसं ऍडजस्ट करायला शिकवलं. लेकरांच्या शिक्षणामध्ये आलेल्या चढउतारामध्ये प्रभूने कसा हातात हात घेऊन चालला. याशिवाय प्रवासात अतिदुर्गम भागामध्ये सेवा करण्यासाठी जात असताना येताना कशा प्रकारे त्याने रस्त्यामध्ये सुरक्षितता दिली. बाईक चालवत असताना झालेले दुर्घटना, ऍक्सिडेंटमध्ये देवाने कसं सहाय्य केलं आणि सर्व गरजा, मेडिकलच्या गरजा कशा पुरवल्यास. शिवाय छळ, निंदा, अपमान, सताव, कधी कधी प्रभूच्या सेवेमध्ये बसलेला मार, ह्या सर्व प्रसंगामध्ये परमेश्वराने कशा प्रकारे समाधानी ठेवलं आणि कसा सेवेमधला उत्साह कायम ठेवला. आमच्या व्यक्तिगत आणि पारिवारिक तसेच सेवाविषयक जीवनामध्ये प्रभूने खूप काही गोष्टी केल्या. ह्या सर्व गोष्टीतून जेव्हा जेव्हा मी त्या गोष्टीचं आठवण करत होतो, मन अंतकरण भरून येत होतं. आणि शेवटी त्याचा सार माझ्या जीवनात हाच निघाला की प्रभू माझ्यासाठी किती विश्वासू आहे. तो विश्वासूपणे कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रिय मित्रांनो, स्तोत्र संहिता 105 या शास्त्र भागामध्ये लेखकाने, स्तोत्रकर्त्याने जे वर्णन केलेले आहे, इस्रायल लोक आणि मिसर मधले लोक, त्याप्रमाणे योसेफ, ह्या सगळ्यांच्या जीवनाचं विवरण, वर्णन त्याने केलेलं आहे. त्यांच्या जीवनात आलेल्या अडचणी, समस्या, त्रासदायक प्रसंगातून ते कसे गेले आणि ह्या सर्व प्रसंगातून त्याने पुन्हा अधिक लेखकाने त्यांच्या तेजस्वी आणि उत्साहजनक घटनांकडे लक्ष लावलेलं आहे. ह्यावरून आमच्या लक्षात येते की परमेश्वराने वाईटातून चांगले कसे केले आणि आम्हा मानवांसाठी तो कसा विश्वासू परमेश्वर आहे. कसा विश्वासूपणे त्याने इस्रायल लोक आणि मिस्री लोक या सर्व लोकांच्या जीवनामध्ये विश्वासूपणे कशा प्रकारे कार्य केलं. शिवाय विशेष करून देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आज मला जे बोलायचं आहे, माझ्या बोलण्याचं संदेशाचं शीर्षक हेच आहे, देव विश्वासूपणे कार्य करतो किंवा आमचा देव विश्वासनीय देव आहे. पुढील 4 गोष्टीद्वारे मी आमच्या देवाची विश्वासूपणा आपल्या समोर प्रकट करू इच्छितो, सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, देवाने आपले विश्वासूपण उघड केले आहे. ते कसे? देवाने आपले विश्वासूपण अभिवचनांद्वारे, त्याने दिलेल्या अभिवचनांद्वारे उघड केलेले आहे. स्तोत्रसंहिता 105 7 ते 11 या वचनांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 8व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञा पिलेले आपले वचन सर्व काळ आठवतो. सर्व काळ तो आपला करार आठवतो. देवाच्या कराराची अभिवचन एक ना अनेक आहे आमच्या पवित्र शास्त्रामध्ये. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, आज त्या कराराच्या वचनाप्रमाणे आम्ही कुठे आहोत असं जर आम्ही स्वतःचं आत्ममूल्यांकन केलं, आत्मपरीक्षण केलं, तर आम्हाला दिसून येईल का आम्ही देवाचे करार पाळत आहोत. देव आपले करार पाळतो.
पण का आम्ही त्याचे करार पाळत आहोत का? देवाची कराराची वचनं बायबलमध्ये खूप सारी आहेत. अनुवाद 28:1-6 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, जो त्याच्या आज्ञेचं पालन करतो, त्याच्या वाणीकडे लक्ष देतो, देव त्याला उच्च स्तरावर नेतो आणि सर्व चांगल्या प्रकारचे आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतात. हेच नाही तर दुसरे इतिहास 7 आणि 14 या वचनामध्ये परमेश्वर सांगतो की जर देवाच्या लोकांनी नम्र होऊन त्याची प्रार्थना केली तर ह्या देशातील क्लेश तो नाहीसे करेल. मते 11:28 मध्ये परमेश्वर अभिवचन देतो, जर कोणी त्याच्याकडे जातो तर तो कशा प्रकारे विश्रांती देतो. असं म्हटलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजन मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. पापाच्या मुक्ततेसाठी परमेश्वराचं अभिवचन आहे. जर आम्ही आपले पाप पदरी घेतो तर तो आपले पाप माफ करतो. लाखेसारखे लाल पाप बर्फावून शुभ्र करायला तो तयार आहे. पहिले योहान 1:9 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रियमित्रांनो, तो दिलेल्या वचनाप्रमाणे कार्यकृती करतो. त्याची कराराची प्रीती कायम असते. करार याचा अर्थ असा आहे की मानवाने देवाप्रती काहीतरी जे करायचं ते करायचं असतं आणि देवाने मानवाप्रती त्याची जबाबदारी पूर्ण करायची असते. परंतु देवाने नेहमी मानवासाठी त्याची जबाबदारी पूर्ण केली. मानव आपल्या बाजूने खूपदा देवाप्रती काय करायचं त्या बाबतीत तो विसरला, त्यापासून दूर गेला, तो करू शकला नाही. परंतु देव विश्वासनीय आहे, तो त्याच्या शब्दाशी प्रामाणिक आहे आणि म्हणून तो आमच्या जीवनात करार पूर्ण करणारा देव आहे. आणि म्हणून पौल असं म्हणतो 2 तिमोथी 2:13 मध्ये, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. देव संरक्षण करतो, त्यातून त्याचे विश्वास पण प्रकट होते. स्तोत्रसंहिता 105 12-15 ह्या वचनामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 15 वचनामध्ये स्तोत्रकर्ता असा म्हणतो की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका. देव त्याच्या विश्वासू लोकांचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. मला आठवते माझ्या पत्नीने 30 वर्षापूर्वी तिच्या जीवनात ज्या घडामोडी घडल्या त्याची साक्ष जेव्हा मी ऐकली तेव्हा मला फार आशीर्वाद मिळाला. तिच्या कुटुंबातून ती एकटीच प्रभूमध्ये आली. जेव्हा तिने प्रभू येशूला स्वीकार केला, कुटुंबामध्ये तिचा फार सताव झाला. तिच्या मोठ्या भावाने म्हशीच्या खुट्याला बांधून तिला मारण्याचा प्रयत्न केला. सलाख घेऊन मारत असताना मागच्या माणसाने ती सलाख झेरली. मधवा भाऊ सगळे कपडे घरातले बाहेर आणले तिच्यावाले आणि पवित्र ग्रंथ बायबल बाहेर आणला आणि माचीसची कांडी घेऊन ते सर्व काही जाळून टाकलं. तिला ताकीद देण्यात आली की जर ती प्रभू येशूच्या मार्गाने चालते, येशूवर विश्वास ठेवते, तर तिचे सर्व नातेवाईक, तिचे आप्तगण, आई वडील, भाऊ बहीण हे तिचे नाहीत, त्यांना तिने विसरलं पाहिजे. हेच नाही तर प्रिय मित्रांनो, बरेचदा तिच्या जीवनामध्ये जेव्हा ख्रिस्ताच्या मार्गाने अशा सतावामध्ये चालत असताना खूप संघर्षातून तिला जावं लागत होतं. एकदा तर तिला स्पष्ट सांगितलं की जर तू त्या ख्रिस्ताला स्वीकार, त्या ख्रिस्ताच्याच मागे चालते तर आमच्या घरी राहण्याचा हक्क अधिकार तुला नाही. जेव्हा ती आपलं घर सोडून गेली तेव्हा तिने आपलं बायबल सोबत घेतलं आणि परमेश्वराने तिचं तेव्हापासून तर मागच्या 30 वर्षापासून तर आतापर्यंत रक्षण केलं. रक्षण करणारा देव सदैव तिच्या संगती तो विश्वासू असा प्रामाणिक असा होता. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, आमचा परमेश्वर रक्षण करणारा देव आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका. दुसरी गोष्ट, देवाचे विश्वासू पण दुःख वेदना यामधून प्रकट होते. स्तोत्रसंहिता 105 16-21 या वचनांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. हे दुःख, ह्या वेदना, ह्या समस्या दुसऱ्यावर आणि देवाच्या लोकांवर पण येते. क्लेश, विपत्ती, दुःख ह्या प्रसंगातून देवाचे विश्वासू पण प्रकट झाले आहे. हे आम्ही या स्तोत्रसंहितेमध्ये 15व्या वचनामध्ये वाचतो. देव 15व्या वचनात असं म्हणतो की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका. सोबतच आम्ही पुढे पाहतो 16व्या वचनामध्ये परमेश्वर त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांच्या अन्नाचा आधार त्याने तोडून टाकला असं सांगितलं जातं. प्रिय मित्रांनो, की एका वेळेस त्याच परमेश्वराने असं म्हटलं की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका आणि दुसरीकडे तो परमेश्वर त्यांच्यावर दुष्काळ आणतो, त्यांना अन्नाचा तुटवडा आणतो, त्यांच्यावर अन्नाचा आधार त्यांच्यापासून तोडून टाकतो. याचा अर्थ काय
की अशा सर्व परिस्थितीतून जात असताना आमचा परमेश्वर दुष्काळ, दुःख, नापिकी, रोगराई या सर्व परिस्थितीतून जात असताना तो हे दाखवतो की तो किती विश्वासू आहे आणि तो आमच्याशी किती प्रामाणिक आहे. आजची परिस्थिती जर आम्ही पाहिली प्रिय मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या भीतीने सर्व जग घाबरलेलं आहे. सर्व जगामध्ये कित्येक लाखो लोक मरत आहे, हजारो लोक मरत आहे, लाखो लोक त्याने बाधित झालेले आहे. आज जर पाहिलं, शेतकरी अवकाळी पावसामुळे बरंच नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागत आहेत, नापिकी होत आहेत, आर्थिक अडचणीतून मानव प्राणी जात आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये मग प्रश्न असा येतो की जर परमेश्वर आमचा विश्वासनीय आहे तर अशा परिस्थितीतून तो आम्हाला का नेतो. पण तुम्हाला सांगू द्या की जेव्हा अशा परिस्थितीतून नेतो तेव्हा तो शेवटी हे दाखवून देतो की तो कसा विश्वासू होता. योसेफाचं जीवन आम्हाला हे शिकवते की त्याच्या जीवनामध्ये खूप दुःखाचे प्रसंग आले. त्याच्या सख्या भावानी त्याचा द्वेष केला, मत्सर केला, त्याला मारलं, त्याला मिद्यानी लोकांना विकून टाकलं. हेच नाही तर पोतीपरच्या पत्नीने व्यभिचाराचा खोटा आरोप त्याच्यावर लावला. इतका धार्मिक, इतका देवाच्या मार्गाने चालणारा व्यक्ती, परंतु त्याच्या जीवनात बी असे संघर्ष आले. त्याच्या मागे देवाचे संकल्प, देवाचा उद्देश चांगला होता. दुष्काळाने इस्रायल लोकांचा विनाश होऊ नये, त्याचा बचाव व्हावा, हा देवाचा हेतू पूर्ण करण्यासाठी अशा प्रसंगातून देवाच्या लोकांना जावं लागलं. दुसरे लोक आमच्या छळासाठी जे काही योजतात तेच घेऊन देव आमच्यामध्ये व आमच्याद्वारे आपले संकल्प विश्वासूपणे पूर्ण करतो. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, उत्पत्ती 45:8 आणि 50:20 या वचनामध्ये असं म्हणतो, योसेफ, तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले तर तुमचे प्राण वाचवावे म्हणून. तुम्ही माझे वाईट केले, वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. देवाच्या प्रिय लेकरांनो, सर्व परिस्थितीत योसेफाची पारख झाली. 19व्या वचनात असं म्हटलेलं आहे की त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. आमची परीक्षा होते, परंतु परीक्षेमध्येही सहन करण्याची शक्ती परमेश्वर आम्हाला देते. ज्या दिवशी माझ्या पत्नीला घर सोडून जायचा प्रसंग आला, त्याच्या आदल्या दिवशी तिने पवित्र ग्रंथ हातात घेतला आणि रडून जेव्हा ती वाचत होती, जसं तिने पवित्र ग्रंथ उघडा केला, त्याच्यामधून तिचं लक्ष केंद्रित झालं ते ह्या वचनावर, 1 कोरिन्थ 10 आणि 13 हे वचन. त्यावेळेस तिच्या त्या परिस्थितीमध्ये त्याच वेळेस ते उघडल्या गेलं. देवाने त्या ठिकाणी पौल असा दिलासा देताना म्हणतो, परमेश्वर आम्हाला असं सांगतो की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबरच तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल. यासाठी किती सहन करण्यास तुम्ही समर्थ व्हावे. आमच्यावर ज्या परीक्षा येतात, कसोट्या येतात, देवाचा त्यामध्ये विश्वासूपणा असतो आणि म्हणून त्याच्यातून तो सहन करण्याची ताकद, शक्ती देतो. हाच देवाचा विश्वासूपणा आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, आम्ही देवासंगती विश्वासू राहावं, आम्ही प्रामाणिक राहावं, आम्ही या सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यावर विसंबून राहावं. जेव्हा तो आमची पारख करतो, जेव्हा आम्हाला तो कसाच लावतो, याचा अर्थ तो त्या गोष्टीचं तोच नियमन करतो आणि तोच निरसन करतो, कारण तो विश्वासू असा देव आहे. कसोटीत देव आम्हाला सशक्त असा करतो. योसेफाचं जीवन आम्हाला शिकवतं. स्तोत्रसंहिता 105 आणि 18 वचनात असं म्हटलेलं आहे, त्याच्या गळात लोखंडी कडे अडकवले. याचा अर्थ आहे प्रिय मित्रांनो की तो दुखावला गेला, दुरावला गेला. देव कसोटी पाहतो, परीक्षेत त्याला टाकण्यात आलं, परंतु पुढे चालून आम्ही पाहिलं तर मिस्र राष्ट्राचा एक मोठा अधिकारी म्हणून त्याने राज्य केलं. फारोनी त्याचा उपयोग केला. झाडाची वाढ होत असताना प्रबल वाऱ्याला त्याला तोंड द्यावं लागतं, पण एकदा ते कणखर झालं तर किती मोठे वादळ येऊ दे, त्याला आवरून धरण्याची ताकद त्या झाडामध्ये येते. आमच्यासाठी परमेश्वर अशा प्रकारेच या प्रसंगातून आम्हाला नेतो, तेव्हा तो त्याचा विश्वास पण दाखवतो. का आम्ही आजच्या रोगराईच्या परिस्थितीला घाबरलेला आहोत का? अवकाळी पावसामुळे, नापिकीमुळे आम्ही घाबरलेलो आहोत का? नैसर्गिक आपत्तीमुळे आमचं मन घाबरलेलं आहे का? त्या
सर्वसमर्थ शक्तिमान परमेश्वराकडे आमच्या नजरा लावूया. तिसरी गोष्ट, देवाचे विश्वासूपण त्याच्या सामर्थ्यातून प्रकट होते. 105, 23 ते 36 या वचनांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. या भागात असं म्हटलेलं आहे की इजिप्त देशावर ज्या पीडा, देवाने 10 पीडा आणल्या, स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी त्याचं वर्णन करतो. आणि 27व्या वचनात जेव्हा तो वर्णन करतो, त्याने असा सद्बोध केला की परमेश्वराची चिन्ह व अद्भुत कृत्य ही ती होती. त्याच्यातून परमेश्वराने चिन्ह देऊन अद्भुत कृत्य अशी दाखवली. आणि मग ह्या पीडा केवळ न्याय किंवा शिक्षा असं नाही, तर ह्या पीडा एक संदेश आणि सूचना आहे. ह्या ज्या पीडा आल्या त्या न्याय किंवा एक शिक्षा म्हणून नाही, तर एक संदेश आणि सूचना म्हणून आहेत. इजिप्तच्या लोकांना तो इशारा म्हणून होता, परंतु इस्रायली आणि देवाच्या लोकांना ते एक सामर्थ्य प्रकट करायचं होतं. सर्व जगासमोर देवाचं सामर्थ्य प्रकट करण्याचा हा एक प्रसंग होता. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या प्रिय मित्रांनो, आज ज्या परिस्थितीत आम्ही आहोत, जरूर ही भयावह परिस्थिती आहे, परंतु आमचा देव विश्वासनीय आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहूया, देवाचे विश्वासूपण त्याने केलेल्या तरतुदी म्हणून प्रकट होते. देव तरतूद करतो. स्तोत्रसंहिता 105 37 ते 42 वचनामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 37 आणि 39व्या वचनात असं म्हटलेलं आहे की सोने रुपये दिले त्यांना, आणि मग छाया देण्यासाठी त्याने ढग त्या ठिकाणी पसरविला, रात्री मेघस्तंभ दिला मार्ग दाखवण्यासाठी. 40 आणि 41व्या वचनात असं म्हटलेलं आहे, अन्न आणि पाण्याचा पुरवठा देवाने त्यांना केला. देव आपल्या सर्व गरजा भागविण्याच्या द्वारे आपले विश्वासूपण प्रकट करतो. प्रिय बहीण भावांनो, फिलिप 4 आणि 19 मध्ये पौल सांगतो की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या गौरवाने पूर्ण करेल. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो 37 आणि 25 मध्ये आपल्या अनुभवातून सांगतो की मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, परंतु नीतिमानाची संतती कधी निराश्रित झालेली आणि भिकेस लागलेली मी पाहिलेली नाही. स्तोत्रसंहिता 145 आणि 15 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की तो त्यांचे अन्न त्यांना यथाकाळी देतो. यथाकाळीचा अर्थ हाच आहे प्रिय मित्रांनो, उद्या आमच्यासाठी काय आहे काय नाही ह्यापेक्षा आज जे आहे त्याच्यावर आम्ही जीवन जगणे, हातावर आणणे आणि पानावर आणणे आणि हातावर खाणे असा त्याचा अर्थ. आणि म्हणून तो देव आमच्या गरजांची तरतूद करणारा देव असा आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, मत्तय वर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की आकाशातील पक्ष्यांकडे बघा, ते कधी पेरणी करत नाही, ते कधी कापणी करत नाही, एक दिवसासाठी सुंदर निघणारं फूल दुसऱ्या दिवशी कोमेजून जाते, त्या पक्ष्यांची त्या फुलांची काळजी देव इतक्या जवळून घेतो. देव इतक्या काकुळतेने त्यांची काळजी घेतो. तर आम्ही किती महत्वाचे आहोत प्रिय मित्रांनो, ज्या देवाने आम्हाला बनवलं त्याच्या हाताने आणि आपला श्वास टाकला, तो देव आमची काळजी घेणार नाही का? आणि म्हणून आमच्या सर्व गरजांसाठी तो तरतूद करणारा विश्वासनीय देव आहे. परमेश्वर आमची काळजी घेईल, परमेश्वर आमच्यासाठी तरतूद करेल. आज आम्ही पाहतो लॉकडाऊनमुळे बरेच गोरगरीब लोकांची कामं बंद झालेली आहेत, त्याच्यामुळे त्यांचा इन्कम सोर्स खुंटलेला आहे आणि म्हणून त्यांना अन्नाची मोताज झालेली आहे. बिकट परिस्थितीतून त्यांचं जीवन गुजरत आहे. प्रिय मित्रांनो, शेतामध्ये नापिकी आहे, अवकाळी पावसामुळे बरंच पिकाचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक संकट सर्व आमच्या महाराष्ट्रावरती पण बऱ्याच ठिकाणी कोसळलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व देवाच्या लेकरांना परमेश्वराचा निरोप हा आहे की आम्ही अशा परिस्थितीत त्या देवाशी विश्वासू असावं, आम्ही आशेत राहावं. प्रिय मित्रांनो, तो देव ही परिस्थिती सावरणारा देव आहे. त्या देवाकडे आम्ही जाऊया. आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचा भरोसा आम्ही त्याच्यावर ठेवूया. आम्ही पाहिलं की आमचा परमेश्वर त्याच्या अभिवचनाद्वारे तो विश्वासनीय आहे, त्याचं सामर्थ्य प्रकट करून तो विश्वासनीय आहे. तो आमचं संरक्षण करण्याच्या बाबतीमध्ये तो विश्वासनीय परमेश्वर आहे. आमच्या दुःख यातनांमधून जात असताना शेवटी तो जेव्हा चांगले दिवस आमच्या जीवनात आणतो, तेव्हा तो आपला विश्वासूपण त्याच्यातून प्रकट करतो. या आम्ही त्या देवाच्या चरणी जाऊया
आम्ही स्वतःला विचारूया, आम्ही कोणत्या परिस्थितीला घाबरलेला आहोत का? आजच्या ज्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत, रोगराई बिमारीच्या परिस्थितीमधून, अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी जी नुकसान आहे त्याच्यामुळे आम्ही कोणत्या परिस्थितीला घाबरलेला आहोत का? आम्ही त्या देवाच्या चरणी जाऊया. आम्ही पुन्हा एक वार तो देव, विश्वासनीय देव म्हणून आमचा भरोसा त्याच्यावर टाकूया. प्रिय मित्रांनो, आम्ही आमचा माना झुकूया, प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. इस्रायलांचा देव, अब्राहम, याकोब, इसाकाचा देव, जो देव ह्या सर्व जगावर आपलं नियंत्रण ठेवतो, जो देव आमचा देव आहे, जो देव इतिहासामध्ये कार्य करतो, वर्तमानमध्ये कार्य करणारा देव आणि भविष्यामध्ये कार्य करेल असा देव, जो देव सदैव विश्वासू आहे असा देव. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येत आहे. आज आम्ही खास करून प्रार्थना करत आहे बाप्पा. आजची परिस्थिती पाहिली तर प्रभू, आम्हाला कळत नाही, आजच्या परिस्थितीमुळे देवावरचा विश्वास सर्व मानव जातीचा उडलेला आहे प्रभू. कारण आज भयंकर परिस्थितीतून मानव जाती जात आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रभू, आम्ही तुझ्याकडे पाहतो, जो देव इस्रायलाशी विश्वासू होता, तो देव आमच्याशी विश्वासू आहे. आणि म्हणून आम्ही आमची आशा तुझ्यावर लावतो, आम्ही आमची नजर तुझ्यावर लावतो प्रभू. धन्यवाद परमेश्वरा, आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे पुन्हा एक वार तू आम्हाला हिंमत दिलीस. भरोसा ठेवण्यास शिकव प्रभू. अशा परिस्थितीमध्ये ऐकत असलेल्या सर्व श्रोत्यांवरती तुझा आशीर्वाद पाठव प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन.